मराठवाड्याचे लोकनेते आणि भाजपचे मोठे नेते अशी गोपीनाथ मुंडेंची ओळख. याच प्रेमापोटी राज्य सरकारनं गोपीनाथ मुंडेंचं भव्य स्मारक औरंगाबादेत उभारलं जाईल अशी घोषणा केली. त्यासाठी शासकीय दूध डेअरीची जागाही ठरवण्यात आली. लवकरच कामाला सुरुवात होईल अशी तयारी सुद्धा झाली. मात्र या स्मारकाला आता विरोध व्हायला सुरुवात झालीय. स्मारकासाठी निवडलेली जागा मोक्याच्या जालना रोडवर आहे. दूध डेअरीच्या ताब्यात असलेली ही जागा तशी रिकामीच आहे. सरकारनं ही जागा निवडली असली तरी कोट्यवधींची जागा स्मारकासाठी का वाया घालवायची असा MIMचा प्रश्न आहे. गोपीनाथ मुंडेंचं मराठवाड्यासाठीचं योगदान विसरण्याजोगं नाही. त्यामुळे स्मारकाऐवजी मुंडेंच्या नावानं मोठं हॉस्पिटल उभारावं किंवा ग्रंथालय उभारावं अशी मागणी MIMचे आमदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. सरकार की एक जमीन जिसकी कीमत करोड़ों रुपये है, वो ज़मीन आप दे देते हैं एक स्मारक बनाने के लिए, ऐसे समय के ऊपर देते हैं जब औरंगाबाद में पिछले 1.5 साल से एक अस्पताल बनाने के लिए सरकार को फॉलोअप किया जा रहा है कि आप सरकारी ज़मीन दीजिए. 45 करोड़ रुपये उस सरकारी अस्पताल के लिए आए हुए हैं, लेकिन सरकार के पास अस्पताल खोलने के लिए वो ज़मीन नहीं है. आप स्मारक के लिए ज़मीन दे देते हैं. हम यही कहना चाहेंगे भाजपा के नेताओं से, गोपीनाथ मुंडे जी के परिवार वालों से, उनके फॉलोअर्स से कि अगर सही श्रद्धांजलि देना है गोपीनाथ मुंडे जी को तो आप उनके नाम के ऊपर एक भव्य अस्पताल शुरू करिए. तर स्मारकाऐवजी रुग्णालय उभारण्याबाबतची सूचना स्वागतार्ह आहे. मात्र ही सूचना माझ्या अख्यात्यारीतली नाही. संबंधित योग्य तो निर्णय घेतील अशी भूमिका पंकजा मुंडेंनी मांडली आहे. साहेब खरंच एक नेते होते आणि त्यांच्या स्मरणार्थ एक लोकसेवा उभी राहावी अशी एक त्यांची मागणी आहे. याच्यावर निर्णय घेण्याची ऑथॉरिटी मला नाही. स्मारक कशा रूपात असावं ह्याच्याबद्दलचा निर्णय लवकरच होईल, पण त्यांची ती जी सूचना आहे ती स्वागतार्ह आहे. केवळ गोपीनाथ मुंडे यांचंच नाही तर अरबी समुद्रातल्या शिवाजी महाराजांच्या स्मारकालाही MIMचा विरोध आहे. लोकांच्या पैशांवर स्मारकाचा घाट नको अशी भूमिका MIMनं घेतली आहे. तर MIMच्या या भूमिकेला शिवसेना भाजपकडून विरोध सुरू झालाय. त्यामुळे भविष्यात यावरून राजकीय वातावरण तापणार यात शंका नाही. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.